जन्मान्यस्य तोन्वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्पराट् तेणे ब्रह्मरुदाचदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. डू युअर बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट. कर्म करणे हा तुझा अधिकार, पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन फळ काय मिळेल याचं नियंत्रण मात्र तुझ्या हातात नाही. हे करत असताना जे मिळेल ते कुठलंही असो, ते जे मिळालं ते माझ्यामुळे मिळालं असंही तुला मानण्याची काही आवश्यकता नाही. कारण तुझ्यामुळे मिळालं हे जर मानत असलात ना बाबा, या गोष्टीला अनेक कारणे आहेत की ज्यामुळे हे फळ तुला प्राप्त झालेलं आहे. आणि आता जर म्हणशील की बघ काय माहिती का, हे सगळं आपण पुनरावृत्ती का करतोय, कारण मागचा श्लोक कर्मण्येवाधिकार असते आणि हा श्लोक हे एकमेकांशी कनेक्टेड आहे, जोडलेले आहे, एक शृंखला आहे आणि म्हणून ते समजणं गरजेचं आहे. तेव्हा फळ जे मिळेल त्याच्यावर तुझा अधिकार नाही, कर्म करणं हा तुझा फक्त अधिकार. त्याचबरोबर जे मिळालं ते तुझ्यामुळे मिळालं असं मानण्याचं कारण नाही. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जर तुला वाटत असेल का मग मी कर्मच करणार नाही, तर असंही नाही. कर्म करायचं आहे, करावंच लागणार आहे. डू युअर बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट. तुझं कर्म कर फक्त. आणि हे करत असताना या चारही गोष्टी जर तुला साध्य करायच्या असतील, ज्या वरच्या श्लोकामध्ये सांगितल्या, या चारही गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर त्याच्यासाठी योग स्थितीची अत्यंत गरज आहे. योग स्थिती, योग हा शब्द युज या धातूपासून तयार होतो. युज म्हणजे जोडलं जाणं. कुणाशी जोडलं जाणं? भगवंताशी जोडलं जाणं, देवाशी जोडलं जाणं. मी जे कर्म करतोय ते देवासाठी करतोय, तो माझ्याकडून करून घेतोय आणि त्याच्यासाठी मी ते कर्म करतोय. अशा भावनेनं, अशा वृत्तीनं, अशा योग स्थितीनं जर तू हे कर्म करशील तर या चारही गोष्टी तुला आपोआप प्राप्त होतील, आपोआप ते होतील. तू कर्मही करशील तेवढाच तर तुझा अधिकार आहे. फळाची अपेक्षा करणार नाहीस. त्याचबरोबर जे झालं ते माझ्यामुळे झालं असंही म्हणणार नाही आणि कर्मच नाही करायचं ही स्थितीसुद्धा तुला प्राप्त होणार. या वरच्या चारही गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर त्याच्यासाठी योग स्थिती होणं गरजेचं आहे अर्जुना. आणि ती स्थिती प्राप्त करून घे. बॅलन्सिंग असली पाहिजे. काही मिळू शकतं कर्म केल्यानंतर. आपण जी कल्पना करतो तेच मिळेल असं थोडी आहे. अनेक असे लोक आहे, अनेक असे कलाकार, अनेक असे लोक पडलेले बघा ना तुम्ही. चहा तर हजारो लाखो करोडो लोक विकतात चहा, पण कुणीतरी एक जणच पंतप्रधान होतो ना. तेव्हा पेट्रोल तर अनेक जण विकतात ना. पेट्रोल पंपावर अनेक जण काम करतात, करोडो लोक काम करतात, पण त्यातून एखादाच धीरूभाई अंबानी जन्माला येतात ना. असं नाही आहे. अनेक आहे, अनेकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीज आहेत, पण त्याला नाही मिळत. जे दुकानं असतात, गाळे असतात, 100 गाळे, 200 गाळे, दोन्ही साईडला दुकानं असतात. ते प्रत्येक दुकानदार हा दुकान सुरू करताना मला लखपती व्हायचं आहे, मला करोडपती व्हायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे यासाठी तर आलेला असतो ना. पण त्यातले सिलेक्टेड काहीच सक्सेस होतात, यशस्वी होतात आणि बाकीचे मात्र होत नाही. असं का होतं? काय याला कारण आहे? बाजारपेठ पण तीच आहे, सगळ्या गोष्टी तशाच आहे, सेम टू सेम. एक प्रयोग केला होता आमच्या कार्ल मार्क्सने. एक पुस्तक आहे कार्ल मार्क्सचं, ॲन इंट्रोडक्शन टू क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. एक प्रयोग केला होता. एक गाव त्यांनी असं छोटंसं बसवलं. त्यांनी सांगितलं सगळ्या लोकांना सगळं सारखं जर मिळालं तर ते सुखी होतील. म्हणून सगळे सारखे कुटुंब शोधून काढले. सारखे म्हणजे अगदी नवऱ्याचं जेवढं वय, सगळे 100चे 100 नवरे त्याच वयाचे. त्यांच्या 100 ज्या बायका आहे, 100 जोड्या त्या एकाच वयाच्या, बाई पण त्याच वयाची, नवरा पण त्याच वयाचा. त्यांना 2-2च मुलं बरोबर. ती मुलं पण त्याच वयाचे जे ठरलेलं आहे. आणि अशा लोकांना एक छोटंसं गाव त्यांनी बसवलं. त्या गावामध्ये सगळ्यांना सारखेच घरं दिली, घरं सारखे, त्यांचे रंग सारखे, सारखंच काम दिलं आणि त्यांना सारखाच पगार दिला प्रत्येक कुटुंबाला. आता पगार पण सारखा आहे, घरं पण सारखे आहे, गरजा पण सारख्याच आहेत. मग आता हे लोक सगळं जर त्यांना सारखं प्राप्त झालं म्हटल्यानंतर सुखी व्हायला पाहिजे. पण काही वर्षानंतर ज्यावेळेस कार्ल मार्क्सने जाऊन पाहिलं त्यावेळेस काही जण दुःखी आहे, काही जण डोक्याला हात लावून बसलेले आहे, काही जण भिकारी झाले आहे, काही जण करोडपती झालेले आहे, काही जण कर्जबाजारी झाले. असं का? कळलं नाही त्याला. अरे बाबा, गहनो कर्मणा गती.
फळ काय मिळेल? कर्म करण्याचे अधिकारी होते हे सगळे, पण या प्रत्येकाच्या संचितानुसार प्रारब्ध जे प्राप्त झालं ते वेगवेगळ्या पद्धतीचं प्राप्त झालं. ते तुझ्या हातात नाही. तू जर ठरवलं ना सगळ्यांना सारखं देऊन सारखंच होईल, नाही बाबा, नाही होऊ शकत. हे काहीही फळ मिळू शकतं तुझ्या कल्पनेच्या पलीकडे. तुझ्या कल्पनेपेक्षा चांगलंही मिळू शकतं आणि तुझ्या कल्पनेपेक्षा जी कल्पना करशील, जी आशा करशील त्याच्यापेक्षा विपरीत पण फळ प्राप्त होऊ शकतं. अशा वेळी तुझ्या मनाची बॅलन्स पाहिजे, मिड पॉईंटवर तू असला पाहिजे. जय असो वा पराजय असो, यश असो वा अपयश असो, सुख असो वा दुःख असो, या कुठल्याही स्थितीमध्ये तू शांत असला पाहिजे. आमच्याकडे सकाळी उठल्यानं किती सुरुवातच आमच्या ऋषींनी अशी केली आहे ना, सायकॅट्रिस्ट फुकट नाही म्हणत मी. बघा ना, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मूले सरस्वती, कर मध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. लक्ष्मी, कराग्रे वसते लक्ष्मी, वरती लक्ष्मी आहे, आणि कर मूले, मुळाला इथे सरस्वती आहे. मग लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, या दोघांचा बॅलन्स करण्यासाठी कर मध्ये तू गोविंदा, याच्यासाठी बॅलन्सिंगसाठी मिड पॉईंट, या मिड पॉईंटला गोविंदाला आणून बसवलेले. याचा अर्थ तू पण असा मिड पॉईंटवर असला पाहिजे. ही स्थिती योगाची स्थिती आहे. समदृष्टी, समवृत्ती. काही जरी झालं तरी मी त्या याच्यापासून ढळणार नाही. माझं जे कर्तव्य आहे, माझं जे हातात जे आहे ते काय आहे, फक्त अनासक्त होऊन मी कर्म करत राहणे, निष्काम पद्धतीने मी कर्म करत राहणं. डू द बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट. अतिशय सोपा आणि सुंदर असं सूत्र भगवंतांनी या ठिकाणी सांगितलंय. मग हे करत असताना ही योग स्थिती प्राप्त जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी भगवंतावर अतूट विश्वास असला पाहिजे. ही योग स्थिती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर ईश्वरार्पण बुद्धी, त्याच्यासाठी मी कर्म करतोय, ही भावना तुझी असली पाहिजे. तू त्याला संतुष्ट कर, तो तुला संतुष्ट करेल. आपण देवाची संतुष्टी जर बघितली, आपण जर देवाच्या संतुष्टीसाठी, त्याच्यासाठी मी करतोय या दृष्टिकोनातून जर केलं तर तो तुला संतुष्ट करेल. तू कशाला उगाचच अपेक्षा ठेवतो, तू कशाला उगाचच वल्गना करतो. आणि म्हणून अर्जुनाला योग स्थिती प्राप्त करून घे, याचा सल्ला भगवंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी देत आहे. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजया, सिद्ध सिद्धयो समो भूत्वा समत्वं योग उच्यते, समत्वं योग उच्यते. या ठिकाणी तुझी दोलायमान स्थिती होता कामा नये, समबुद्धी असली पाहिजे. इथे शब्द वापरतात धनंजय. हा धनंजय का शब्द वापरतात? योग स्थिती प्राप्त करण्यासाठी संग, कुठल्याही विषय संग असेल किंवा तुझ्या मनामध्ये फळाची जी आसक्ती असेल, या सगळ्या गोष्टी तुला सोडून द्यायच्या. धनंजय भगवंतांनी खूप वेगवेगळ्या नावांनी तो हाका मारतो. या ठिकाणी धनंजय म्हणतो. धनंजय का म्हणतो? धनावर जय मिळवणारा असा तो धनंजय. धन कशासाठी यानं मिळवलं? धन यांनी मिळवलं यज्ञासाठी. यज्ञ कशाला म्हणतात? यज्ञ हा यज धातूपासून निर्माण होणारा शब्द आहे. मैत्रीकरणम, संगतीकरणम, देवपूजा. ज्यानं समग्र मानवजातीला एकत्रित करण्यासाठी, मग त्याच्यासाठी धन संचय केला यांनी स्वतःसाठी नाही केला. असा जो आहे, असा तटस्थ राहून, निरीच्छ राहून, निष्काम राहून असा करणारा जो आहे तो धनंजय. धनावर जय मिळवणारा असा तो. मुद्दाम हा शब्द वापरत आहे. तू धनंजय आहेस. हे धनंजय, हे पार्थ, या संघामध्ये तू पडू नकोस, या आसक्तीमध्ये तू पडू नकोस. आणि याच्यासाठी जे काही मिळेल ते जेही प्राप्त झालं त्याही वेळी तुझी बुद्धी ही बॅलन्स असली पाहिजे. मिड पॉईंटवर तू असला पाहिजे. यश असो अपयश असो, आणि यालाच योग स्थिती असं म्हणतात. ही योग स्थिती प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. वरच्या 4 गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर. आणि मग तू त्याच्यासाठी जर कर्म करशील, भगवंताचं म्हणून जर करशील, त्याला संतुष्ट करायचं म्हणून जर करशील, तर तू आपोआप संतुष्ट होतील. एक उदाहरण आहे महाभारतामध्ये, की दुर्योधन हा वाईट वृत्तीचा होताच. आणि दुर्योधन वाईट वृत्तीचा, जे वनवासाच्या वेळीची गोष्ट आहे, पांडव वनवासात आहे, द्रौपदी, युधिष्ठिर, भीम, नकुल वगैरे सगळे. आणि अशा वेळी
दुर्योधनाकडे दुर्वास ऋषी आले. दुर्योधनाच्या डोक्यामध्ये आलं, आता याच्याकडे राजमहाल आहे, मस्तपैकी सगळ्या सुखसुविधा, भौतिक सुख आहे. आणि दुर्योधनाने विचार केला, यांचे हाल झाले पाहिजे. वाईट माणसाला समोरच्याचं वाईट व्हावं असंच वाटतं, पण त्याला हे कळत नाही की आपण खड्डा दुसऱ्यासाठी खणला की आपल्याला तोच खड्डा कधीतरी कामाला येतो किंवा आपण त्याच खड्ड्यात पडतो. असं होतंच. कर्माचा हा सिद्धांतच आहे. आणि म्हणून दुर्योधनाने विचार केला की यांचे थोडेसे हाल झाले पाहिजे, याची गंमत करू. आणि म्हणून दुर्वास ऋषींना दुर्योधनाने कुटील असा विचार त्यानं केला. आणि कुटील विचार करून त्यानं दुर्वास ऋषींना हात जोडले आणि सांगितलं, महाराज तुम्ही माझ्याकडे आले हो, पण आमचे बंधुराज मोठे ज्येष्ठ बंधू, अतिशय गोड बोलला. वाईट लोक असेच असतात. अतिशय गोड बोलला आणि सांगितलं, आमचे मोठे बंधू जंगलामध्ये असतात, वनवासामध्ये आहेत, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांचाही पाहुणचार घ्या. याला माहिती होतं आता जंगलात राहत आहे, पर्णकुटी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये दुर्वास म्हणजे काही दुर्वास नाही, फक्त एकच ऋषी नाही आहे, 60,000 त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्यगण आहे, त्यांचे ऋषी आहे. हे सगळेच जातील ना जेवायला, सगळेच जातील ना, सगळ्यांचा पाहुणचार करायचा. सोपी गोष्ट आहे ही. दुर्योधन त्यावेळी त्याच्याकडे राजसत्ता असल्यामुळे त्याला शक्य होतं, पण यांना ते शक्य होणार नाही, याला माहिती आहे. आणि म्हणून मुद्दाम तो सांगतोय, जा ना माझ्या भावाकडे जा आणि त्याचा पण पाहुणचार घ्या. दुर्वास ऋषीच ते. आणि त्यांना वाटलं जाऊ आपण. आणि युधिष्ठिराच्या घरी दुर्वास ऋषी गेले. आता युधिष्ठिराला फिकीर नव्हती अर्थात, कारण का की युधिष्ठिराकडे म्हणजे द्रौपदीकडे एक अक्षय पात्र होतं. त्या अक्षय पात्राचं वैशिष्ट्य असं, जोपर्यंत द्रौपदी खात नाही त्या पात्रातलं, तोपर्यंत त्या पात्रातून जेवढं पाहिजे तेवढं अन्न बाहेर पडत होतं, जेवढं पाहिजे तेवढं अन्न तिथं मिळू शकत होतं. पण दुर्वास ऋषी नेमकी युधिष्ठिराच्या घरी आले आणि द्रौपदीनं त्या, आता ही गोष्ट द्रौपदी घरामध्ये होती आणि युधिष्ठिर दुर्वासांच्या स्वागतासाठी बाहेर आहे. युधिष्ठिराला माहिती नाही आणि द्रौपदीला माहिती नाही दुर्वास येणार आहे, म्हणून तिनं खाऊन टाकलं. त्या अक्षय पात्रामध्ये आता काहीच शिल्लक नाही आहे. ही गोष्ट युधिष्ठिराला माहिती नाही आणि अजाणतेपणानं युधिष्ठिरानं दुर्वास ऋषींचं स्वागत केलं. नमो नारायण, मेरे लिए बड़े सम्मान की बात है कि आप जैसा बहुत बड़ा मुनि यहाँ पर पधारा है, मैं आपके लिए क्या कर सकता हूँ. दुर्वास ऋषींनी सांगितलं, काही नाही बाबा, भूक लागली आहे आणि जेवण करण्याची इच्छा आहे. आम्ही आंघोळ करून येतो, तोपर्यंत जेवणाची तयारी करून ठेवा. जेवणाची तयारी करून ठेवा 60,000 लोकांची. तोंडाची गोष्ट होती. पण युधिष्ठिराने मात्र, आता भोळे भाबडे आमचे, बरं झालं गीता ऐकणारा जो आहे तो अर्जुन आहे. आमचे हे धर्मभोळे धर्मराज जे आहे ते जर असते तर आणखी वेगळाच आपल्याला गीता ऐकायला मिळाली असती. असो, तर धर्मराजाने सांगितलं, ठीक आहे आम्ही तयारी करून ठेवतो. आणि माहिती तर काही नाही की आत अक्षय पात्र आहे, या कॉन्फिडन्समध्ये, या भरोश्यावर तो होता, परंतु हिनं खाऊन टाकलं हे माहितीच नाही. आणि दुर्वास ऋषी स्नानासाठी आंघोळीला बाहेर गेल्यानंतर आता मात्र द्रौपदीला हाक मारली, सांगितलं, प्रिये इकडे. अगं दुर्वास ऋषी आले आणि त्यांच्या बरोबरची जी मंडळी, या सगळ्यांना भोजनाची व्यवस्था आपल्या, अहो कशी काय करणार. अगं आपल्याकडे अक्षय पात्र आहे, अक्षय पात्र, त्या पात्राचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे ना, मी खाल्ल्यानंतर आता अन्न निघणार नाही, मी खाऊन टाकलंय, आता काय करा. तुम बिन मोरी कौन खबर ले, ओ मोहन गिरधारी, ओ मोहन गिरधारी. तुझ्या वाचून कोण आहे, त्याची प्रार्थना करायला सुरुवात केली. शेवटी शरण तर त्याला जावंच लागणार आहे ना. भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्चकुच्चमस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम, नमामि कृष्णनागरम. व्रजैकमंडनम, व्रजाचा अलंकार असणारा जो आहे त्याचं प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी भगवान प्रभू आप यहाँ पर प्रकट हो जाइए. त्यावेळी भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर विचारले, क्या हुआ आहे. यांनी सांगितलं, देवा अहो दुर्वास ऋषींना आमंत्रण तर देऊन टाकलं, पण अक्षय पात्र द्रौपदीनं तर खाऊन टाकलंय, आता यातून अन्न निघणार नाही, करायचं काय. यातून अन्न निघणार नाही, काहीच नाही का त्याच्यात. यांनी सांगितलं, नाही हो, काहीच नाही हो, आता करायचं काय. द्रौपदीला या गोपाळकृष्णाने बोलवलं आणि सांगितलं, तुझं अक्षय पात्र घेऊन तरी ये. ती घेऊन आहे.
बघ बरं काही तळाला वगैरे काही असलं तर मला जे असेल ते दे. अहो देवा, अहो इथे ते आंघोळीला गेले दुर्वास ऋषी, वेळ आपल्या हातामध्ये कमी आहे आणि तुम्ही ही काय गोष्ट, अगं बघ तर खरी काही आहे का. ते अन्न, ते पात्र जे आहे तिने चेक करून पाहिलं तळाला, बुडाला एक छोटासा कुठेतरी कण, एक दाना लटकलेला होता. अहो फक्त तेवढाच दिसतोय, हां दे, काढतो, दे मला. तो कडेचा बुडाला चिकटलेला एक छोटासा दाना भगवंताच्या हातावर द्रौपदीने ठेवला. तो त्यानं घेतला आणि घेतल्यानंतर खाऊन टाकला. खाऊन टाकल्यावर ढेकर दिला. बस, तो संतुष्ट झाला. तो नुसता संतुष्ट झाला तर तिकडे आंघोळीला गेलेले 60,000 दुर्वासांचे शिष्य आणि दुर्वास स्वतः ढेकर द्यायला सुरुवात. काही आपली डुबकी मारलेली होती तर ढेकर आला पाण्यामध्ये, गुडगुड. ढेकर दिल्यानंतर वरती बुडबुडे उठताय, काही बाहेर आले, काही पोटावर हात फिरत आहे, बस आता काही खायची इच्छा नाही. आणि तेवढ्या वेळात गोपाळकृष्णाने तिकडे हे खाल्ल्यानंतर सांगितलं, युधिष्ठिर दादाला, जा बोलवणार ना, सगळं होईल. कसं काय होईल, या पात्रामध्ये काही दिसत नाही, तुला करायचं काय रे, तू फक्त जा, माझ्यावर विश्वास आहे ना. आता भगवंत सांगतोय, विश्वाचा बाप सांगतोय, जगाचा मालक सांगतोय, धर्म राजाने विश्वास ठेवला आणि सांगितलं ठीक आहे. बोलवायला पाठवायचं कोणाचं, ही पण एक गोष्ट आहे, नीती आहे कृष्णाचीच. बोलवायला कुणाला पाठवायचं, भीमाला पाठवलं या ऋषींना बोलवण्यासाठी. भीमाचं एक वैशिष्ट्य होतं, भीम जितकं खायचा त्याच्या दुप्पट तो आग्रह करायचा. आता भीमाच्या हातून जेवायचं म्हणजे ही तोंडाची गोष्ट नाही. भीम आपला दुप्पट आग्रह करणार म्हटल्यानंतर भीमाच्या हातून जेवणारा किंवा भीम वाढायला आणि आपण जेवायला, तर समजून चाला की आपलं महिनाभराचा आता कोठा फुल होणार आहे. भीम आपला वाढतोच आहे, तो अजिबात उठूच देत नव्हता. असं त्याचं एक वैशिष्ट्य, जेवढं तो खायचा, जेवढा त्याचा आहार, त्याच्या दुप्पट तो वाढायचा. आणि असा भीम मुद्दाम कृष्णाने सांगितलं भीमाला पाठवा. भीमाला पाठवल्यानंतर भीम पळत पळत गेला. लांबूनच भीमाला येताना या ऋषीने पाहिलं आणि त्याने विचार केला, एक तर काही ढेरीवरून हात फिरवत होते, काही ढेकरं देत होते, काहींचं पोट भरलं, काहींना खाली पाहता येत नव्हतं. एवढं त्या कसं काय झालं कळत नव्हतं, पण आता जेवावंसच वाटत नव्हतं. इच्छाच संपली. ढेकर तृप्ततेचे आले प्रत्येकाला, सगळ्यांना. आणि लांबून दिसला भीम येताना. भीमाला पाहिल्याबरोबर ऋषीने विचार केला, ये शायद बुलाने के लिए आए हैं और ये बाबा अगर हमें खाने पर बुलाएगा और बैठाएगा, बस अपनी जिंदगी का वही आखिरी दिन समझ लो. तेव्हा पळा 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 म्हणता म्हणता 60च्या 60,000 ऋषी वर जे आहे दुर्वास मुनींच्या सहित निघून गेले. त्याला तुम्ही संतुष्ट करा, तो तुम्हाला संतुष्ट करून टाकेल. योग स्थिती प्राप्त झाली पाहिजे, समदृष्टी प्राप्त झाली पाहिजे. आणि या योग स्थिती ही जर प्राप्त झाली, ही बॅलन्सिंग, हे बॅलन्स करण्याची जी कला जी आहे ती जर प्राप्त झाली अर्जुना, अशी प्राप्त झाली पाहिजे. आणि ती जर अनासक्त होऊन जर तू कर्म करशील तर लक्षात ठेव, मग तू या वरच्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या सगळ्या करू शकशील. म्हणूनच आमच्या माऊलीनं सुद्धा वर्णन करून सांगितलं काय, अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी ऐक्याथी. आपल्याला स्वतःला वाटतं की आपण करता आहोत, पण या संपूर्ण कृतीच्या पाठीमागे, या संपूर्ण घडणाऱ्या घटनांच्या पाठीमागे एक विशिष्ट शक्ती कार्यरत कार्य करते आहे. ती शक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, तो विश्वाचा बाप आहे, परमपिता परमात्मा आहे. म्हणून आसक्ती सोडून द्या. आणि आसक्ती सोडून दिल्यानंतर कर्म करण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार वापरून कर्म फक्त करा. जे मिळेल ते काही जरी मिळालं तरी तो भगवंताचा प्रसाद आहे, असंच आपण मानलं पाहिजे. आणि ही जी स्थिती हीच योग स्थिती आहे. ही योग स्थिती जर प्राप्त झाली तर खऱ्या अर्थानं अर्जुना तुझं जीवन धन्य आहे. भगवंत अतिशय सुंदर सांगतात. या ठिकाणी थांबूया. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी.